कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दापोली तालुक्यातील आंजर्ले आडेफाटा येथे शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 ते मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास 2 गाड्यांमध्ये गुरे बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. गाडीमध्ये असलेल्या गुरांना बेशुद्ध करण्यासाठी कोणता तरी पदार्थ खायला घातल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. गुरे पकडल्यानंतर 2 वाहनं दापोलीच्या दिशेनं अत्यंत वेगानं निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर दापोली पोलिसांच्या तपासादरम्यान या प्रकरणात अमन घारे राहणार शृंगारतळी तालुका गुहागर वय अंदाजे 25 ते 26 याच्यासह नूर मोहम्मद या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 153/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आंजर्ले येथील तृषांत भाटकर यांच्यासह स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आलाय. गुरे बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक युवकांना देण्यात आली. गुरांना बेशुद्ध करण्यासाठी काही पदार्थ खायला घातल्याचा आरोप अक्षय फाटक आणि पप्पू रेळेकर यांनी केलाय. मात्र गुरे नेमकी कशामुळे बेशुद्ध झाली याबाबतचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. गुरे पकडल्यानंतर संबंधित व्यक्ती 2 वाहनातून दापोलीच्या दिशेने निघून गेल्याचं सांगण्यात आलं. ही दोन्ही वाहनं अत्यंत वेगानं दापोलीच्या दिशेने येत असल्याची माहिती दापोली परिसरातील युवकांना मिळाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन दापोलीमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद बापू रेळेकर, जालगाव शाखा प्रमुख मयूर मोहिते यांच्यासह हिंदुराज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाहनांना अडवण्यासाठी नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला. दापोलीतील युवकांनाही या वाहनांची माहिती आंजर्ल्यामधून देण्यात आली. त्यानंतर युवकांनी दापोली परिसरात दोन्ही वाहनांना अडवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र यातील पांढऱ्या रंगाची एक गाडी दापोली शहरातील काळकाईकोण येथील नशेमन कॉलनी परिसरात पोहोचली. युवकांनी वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील युवकांनी गाडी तेथून सोडून पळ काढल्याचं सांगण्यात आलंय. हा प्रकार समजताच दापोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. तांबे म्हणून एक इसम आहे, त्याच्या नावावरती गाडी आहे आणि त्याचा ऍड्रेस पालघरचा आहे. शोध घेतो आम्ही. अच्छा, नेमकं काय प्रकार घडलाय? नेमके प्रकार आता साहेब आल्यावरतीच कळतील. आंजरल्यात काय प्रकार घडला ते तिकडे गेलेले आहेत. मला इकडे यायला सांगितलंय, गाडी पकडली म्हणून. शोध घेतो आम्ही. अच्छा, नेमकं काय प्रकार घडलाय? नेमके प्रकार आता साहेब आल्यावरतीच कळतील. आंजरल्यात काय प्रकार घडला ते तिकडे गेलेले आहेत. मला इकडे यायला सांगितलंय, गाडी पकडली म्हणून. यावेळी परिसरात मोठ्या संख्येनं युवक जमा झाले होते. पप्पू रेळेकर आणि सोबतच मयूर मोहिते, भाजपचे युवा नेते अक्षय फाटक यांच्यासह अनेक युवकांनी पळून गेलेल्या संशयितांचा शोध सुरू केला होता. नूर मोहम्मद याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून 2 संशयितांना पोलिसांनी अटक केलेली आहे. 2 संशयितांचा शोध अद्याप सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आलाय. या संपूर्ण कारवाई संदर्भात दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी कोकण कट्टा न्यूजला अधिकृत माहिती दिली आणि या प्रकरणाचा पुढील तपास सध्या दापोली पोलीस करतायत. गुरांना नेमक्या कोणत्या कारणामुळे बेशुद्ध करण्यात आलं होतं, त्यांना कोणता पदार्थ देण्यात आला होता का, गुरे कुठे नेली जात होती, या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या घटनेमागील नेमका उद्देश काय होता, या सर्व बाबींचा तपास सध्या दापोली पोलिसांकडून सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गुरे बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर स्थानिक युवकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रकार तातडीनं पोलिसांच्या निदर्शनास आला. यानंतर वाहनांची माहिती दापोलीतील युवकांपर्यंत पोहोचवण्यात आली आणि वाहनांना अडवण्याचा प्रयत्न दापोलीत करण्यात आला. वाहन सोडून संशयितांनी पलायन केल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक युवकांच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली होती आणि त्यानंतर 2 संशयितांना अटक करण्यामध्ये दापोली पोलिसांना यश आलंय. या घटनेमुळे आंजर्ले आणि सोबतच दापोली परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं असून गुरे नेमकी कशामुळे बेशुद्ध झाली आणि या संपूर्ण प्रकारामागे नेमका उद्देश काय होता हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान ह्या सर्व प्रकरणाचा सध्या दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर हे करत आहेत. कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी. हॅलो हॅलो हॅलो. अरे हॅलो. जॅकेट
ठीक आहे